नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉग्स मध्ये. तर आपण वर्कशॉपचं रेनोव्हेशन बद्दल व्हिडिओ बनवलाच होता मित्रांनो. पण तुम्ही म्हणसाल भावांनो, तो रेनोव्हेशनचा व्हिडिओ बनवला पण त्याच्यात काहीच काम चाललेलं दाखवलं नाही. तर आज आपण बघणार आहोत की रेनोव्हेशनचं काम कशा पद्धतीचं चाललेलं आहे मित्रांनो. तर आपण जाऊयात, जिथे रेनोव्हेशन आपलं चाललंय तिथे आता आपण जाणार आहोत. चला मित्रांनो, मेन गेट मधून आता आल्यानंतर हे अशा प्रकारचं तुम्हाला दिसेल मटेरियल वगैरे, इथं पुट्टी वगैरे ठेवलेलं आहे. इथं लाईट फिटिंगचं पण बघू शकता तुम्ही. सगळं पीओपी वगैरे करण्याचं क्वालिटीचं काम चालू आहे. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो म्हणजे हे तुम्ही बघू शकता, हे पुट्टी भरून कसलं क्वालिटीचं फिनिशिंग करण्यात आलेलं आहे. इकडून ते त्या तिकडे सध्या वर्किंग मध्ये काम चालू आहे सगळं. या इथे आपल्या इलेक्ट्रिशियनचं काम चालू आहे. हे बघू शकता, शीट्स, स्टीलच्या शीट्स वगैरे कशा बसून घेतल्यात एकदम व्यवस्थित पद्धतीने. 2x2च्या शीट्स असणार आहेत. हे वायरिंग वगैरे सगळे हातरून घेतलेले आहेत मित्रांनो इथे. हे बघू शकता तुम्ही, सगळं जुनं वायरिंग काढून हे अशा प्रकारचं सगळं नवीन आणि क्वालिटीचंच काम केलं जाणार आहे. सगळं नवीन मटेरियल वापरण्यात येणार आहे. रेनोव्हेशन म्हटल्यानंतर मित्रांनो थोडा बदल नसतो, तर सगळ्यात मोठा बदल असतो तो म्हणजे रेनोव्हेशन मध्ये. आता तुम्ही समजता रेनोव्हेशन म्हणजे किरकोळ काम, तर किरकोळ काम अजिबात नसते मित्रांनो. रेनोव्हेशन म्हटलं की सगळं A to Z सगळं नवीनच काम केलं जातं मित्रांनो. हे इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, पुट्टी भरून भितडाची एकदम फिनिशिंग कट आणि क्वालिटी मध्ये काढण्याचं काम चालू आहे. हे बघू शकता, हा मुलगा, याचा अवघं वय 25च्या आसपास असेल किंवा 22-25च्या आसपास असेल. पण फुल मिस्त्री म्हणून हा काम करतोय मित्रांनो. क्वालिटीच काम करतोय बघा. हा का मित्रांनो, ह्या प्रकाराला जिप्सन म्हणतात. मी पीओपी पुट्टी म्हणतो, सॉरी, बट ह्याला जिप्सन म्हणतात. तर ह्या मुलाचं वय आहे 25. ह्या कमी वयात एवढं शिक्षण, म्हणजे शिक्षण जरी कमी असलं तरी या कामातला अनुभव त्याचा दांडगा असणार आहे मित्रांनो. सगळं बघा कसं क्वालिटीनं काम करत आहे. सगळं हाताचा 100% वापर इथे हाताचा केला जात आहे. 10% वापर या बॅटनचा केला जातोय. आता तुम्ही बघू शकता, सगळं जिप्सन लावण्याचं काम हे हाताने केलं जातंय बघा.